अमेरिकन गुप्तचर संस्था CIA कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट, रशियाच्या मदतीने तपास यंत्रणांनी कट उधळला, ऑर्गनायझरचा खळबळजनक दावा, अमेरिकन एजंटच्या ढाक्यामधील गूढ मृत्यूमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चांना उधाण. अदानी समूहाला LICचा टेको, ग्रुपला अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी LICनं 33,000 कोटींची गुंतवणूक केल्याचा वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्राचा दावा, LICनं आरोप फेटाळले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 3 टप्प्यांमध्ये होणार. निवडणूक झाली की लगेच निकाल लागणार. EVM सांभाळून ठेवणं जिकिरीचं असल्यामुळे तिन्हीची एकत्र मतमोजणी अशक्य असल्याची सूत्रांची माहिती. सोलापुरातील अक्कलकोटमध्ये भाजपचा स्वबळाचा नारा, अक्कलकोटमध्ये युती न करण्याचा निर्णय, पालकमंत्री जयकुमार गोरे अंतिम निर्णय घेणार. लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेची मतं भाजपला मिळाली नाहीत. नितेश राणेंचा टू द पॉइंट आरोप, शिवसैनिक भाजपला मतदान करत नाहीत तर युती कशाला, नितेश राणेंचा थेट सवाल. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्या, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करा, रवींद्र धंगेकर यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, तर 27 ऑक्टोबरपासून धरणे आंदोलनाचा इशारा. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी PSI गोपाल बदने पोलिसांना शरण, रात्री उशिरा फलटण पोलीस स्टेशनला हजर, बदनेला आजच कोर्टात हजर करणार. अत्याचाराच्या घटनेमुळे नागपूर हादरलं, अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार, व्हिडिओ व्हायरल आणि जीवे मारण्याची धमकी, 2 आरोपींना अटक. राज्यात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता. इंदापूर बस स्थानकामध्ये मध्यरात्री एसटीला भीषण आग, अवघ्या काही क्षणात एसटी बस जळाली, 50 प्रवासी थोडक्यात बचावले.